नमस्कार. पुढचं उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये काय दिलंय, पाय डायग्राम दिलेली आहे, वृत्तालेख दिलाय, तो वाचायचा आहे आपण आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे इथे सोडवायची आहेत. तर हा वृत्तालेख दिलेला आहे तो आपण बघूया. वृत्तालेख कसा तयार करायचा हे आता आपल्याला माहिती आहे. आता वृत्तालेख दिला असेल तर आपण वाचून त्याचे प्रश्न सोडवणार. आता एकूण हा वृत्तालेख म्हणजे किती असणार, 360 डिग्रीचा असणार. त्या 360 डिग्री मध्ये जे काही नंबर असेल त्या नंबरपैकी 120 डिग्री म्हणजे 120 एवढा भाग काय असणार आहे, स्थावर मालमत्ता. म्हणजे काय दिलेलं आहे की एका माणसाने गुंतवणूक केली आहे काही रुपयांची, ती कशी गुंतवणूक केली की त्यातले काही रुपये एक म्हणजे 120 डिग्री स्थावर मालमत्तेसाठी आहे, 60 डिग्री शेअर्ससाठी, 60 डिग्री म्युच्युअल फंडसाठी, 90 डिग्री आहे बँकेतील ठेव आणि 30 डिग्री आहे पोस्टातली गुंतवणूक. तर हे डिग्रीमध्ये दिलंय. आता जर रुपयांमध्ये काढायचं असेल तर यातल्या एखाद्या कशाचे तरी किती रुपये आहेत एक्झॅक्टली ते आपल्याला जर मिळालं तर उरलेल्या सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे आपल्याला काढता येतील. तर पहिलं काय विचारलंय, शेअर्समधील रक्कम 2000 रुपये, तर एकूण गुंतवणूक किती. तर शेअर्समध्ये किती आहे, डिग्रीमध्ये किती आहे 60 डिग्री आणि रक्कम किती गुंतवलेली आहे 2000. जो फॉर्म्युला आपण पाय डायग्राम काढण्यासाठी वापरतो त्याचाच वापर करणार आहोत, कारण शेअर्स मधली रक्कम म्हणजे पैशाच्या स्वरूपात किती 2000 आहे आणि एकूण रक्कम म्हणजे 360 डिग्री होणार ना. 360 डिग्री म्हणजे एकूण गुंतवणूक किती गुंतवले, एकूण पैसे ते त्यातले 2000 म्हणजे 60% हे किती आहेत शेअर्समध्ये आहेत. एक जरी किंमत एक जरी व्हॅल्यू कळली आपल्याला तर उरलेल्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या ज्या डिग्रीमध्ये आहेत त्या आपल्याला रुपयांमध्ये सुद्धा काढता येऊ शकतात. तर पहिलं उदाहरण, पहिला जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर केलं की पुढचे सगळे येतील. आता हे पैसे किती आहेत तर 2000 रुपये. तर 2000 रुपये म्हणजे किती झाले ते शेअर्स मधील गुंतवणूक असं लिहू आपण पहिलं. गुंतवणूक बरोबर पैशांमध्ये म्हटलं तर किती आहे 2000 रुपये आणि डिग्रीमध्ये म्हटलं तर किती आहे इज इक्वल टू 60%. 60% नाही डिग्रीमध्ये आहे, इज इक्वल टू 60 डिग्री आहे. वृत्तालेखात 60 डिग्री आहे, पैशामध्ये म्हटलं तर 2000 रुपये आहे. आता ते एकूण किती रुपयातले 2000 रुपये ते आपल्याला आधी काढावं लागेल. तोच पहिला प्रश्न आहे की म्हणजे एकूण गुंतवणूक किती. ती एकूण गुंतवणूक समजा आपण काहीतरी एक्स मानूया आणि त्यावरून हे काढूया की समजा एकूण गुंतवणूक जी काढायची तिला आपण एक्स मानूया. एकूण गुंतवणूक एक्स मान. मग हे 60% कसे आले, कसा येतो तो फॉर्म्युला आपण 60% नाही सॉरी 60 डिग्री कसा आला, हे डिग्री कसं काढतो आपण तर लेफ्ट साईडला किती डिग्री किती अँगल आहे केंद्रीय कोन बरोबर फॉर्म्युला काय आहे की जे त्यासाठी जे काही संख्या आहे ती म्हणजे मगाशी आपण जसं झाडांची संख्या घेतली तस किंवा मुलांची संख्या असेल किंवा एखाद्या सब्जेक्ट मधले मार्क्स असतील जे काय असेल ते, तसं इथे शेअर्स मधली गुंतवणूक ही 60% आहे. ती किती आहे 2000 रुपये. ती किती रुपयांपैकी आहे तर एकूण गुंतवणुकीपैकी ती किती आहे एक्स आणि त्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागतं 360 ने मल्टिप्लाय करायला लागतं म्हणजे आपल्याला काय मिळतो हा केंद्रीय कोन मिळतो. आता केंद्रीय कोन काढण्या पाय डायग्राम काढतो ना आपण तेव्हा केंद्रीय कोन काढून घेतो. केंद्रीय कोन काढून घेण्यासाठी आपण हा सगळा फॉर्म्युला यूज करतो की मिळालेला रक्कम छेदात एकूण रक्कम आणि गुणिले 360 त्याच्यावरून आपल्याला केंद्रीय कोन मिळतो. इथे थोडं उलट आहे, इथे केंद्रीय कोन दिलेला आहे आणि एकूण रक्कम किती आहे ती काढायची, त्यामुळे तो एक्स फक्त आपण इथे काढणार. तर 60 डिग्री बरोबर हे झालं. आता एक्स ची व्हॅल्यू काढायची त्यामुळे 60 ला इकडे आणूया म्हणून एक्स बरोबर 2000 अपॉन हे 60 इंटू 360. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. 6 गेलं 6 7 36 आणि बेसक 12 म्हणजे 12,000 म्हणून एक्स बरोबर किती मिळाला आपल्याला 12,000. आता एक्स कशाला म्हणलं होतं की एकूण गुंतवणूक म्हणजे 360 मध्ये जी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे 360 डिग्री मध्ये ती एकूण गुंतवणूक रुपयांमध्ये किती असणार आहे 12,000 रुपये. मग एकूण गुंतवणूक 12,000 रुपये, त्याची शेअर्सची गुंतवणूक म्हणजे हा 60% भाग किंवा 60 डिग्री भाग जेवढा काय तो शेअर्सचा गुंतवणूक आहे. पण एकूण गुंतवणूक किती आहे तर 12,000 रुपये आपण म्हणून एकूण गुंतवणूक
बरोबर किती मिळाले आपल्याला 12,000 रुपीज. आता ह्या संख्येचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे, कारण एकूण गुंतवणूक मिळाली की पुढच्या सगळ्या ठेवी किती आहेत रुपयांमध्ये ते आपल्याला कळेल. तर पहिला उदाहरण कसं सोडवलं लक्षात आलंय. एरवी आपण केंद्रीय अँगल काढतो त्यासाठी हा फॉर्म्युला वापरतो. इथे ही टर्म दिलेली नव्हती, ती काढायची होती आणि केंद्रीय कोन म्हणजे सेंट्रल अँगल दिला होता आणि ही टर्म काढायची, त्यावरून आपण काढली. तर एकूण गुंतवणूक मिळाली 12,000. आपण दुसरं सोडवूया. दुसरं काय विचारलंय, बँकेतील ठेव किती. बँकेतील ठेवीसाठी डिग्री मध्ये किती आहे दिलेला आहे आणि बँकेतील ठेव ती फक्त काढायची. दुसरं बँकेतील ठेव किती दिलाय 90 डिग्री. आता ती काढायची आपल्याला आणि एकूण गुंतवणूक माहिती आहे आपल्याला. समजा बँकेतील ठेव काहीतरी आपण एक्स वाय काहीतरी वाय मानू. मग केंद्रीय कोन कसा काढतो, केंद्रीय कोन बरोबर म्हणजे 90 डिग्री, कारण इथे दिलेला आहे कोन. सेंट्रल अँगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, सेंट्रल अँगल दिलेला आहे त्यामुळे ही आपण लिहिली व्हॅल्यू. सेंट्रल अँगल बरोबर बँकेतील ठेव वाय अपॉन एकूण गुंतवणूक, ती आत्ताच आपण मागच्या उदाहरणात काढले, ती आहे 12,000, त्यामुळे ते इथे वापरता येईल. 12,000 इंटू 360 डिग्री म्हणजे काय की इथे अँगल मध्ये दिलेलं आहे, ते आता आपण रुपयांमध्ये किती येतं ते काढायचं. मग आता आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे ह्या सगळ्यांना आपण इकडे देऊ. म्हणून 90 अपॉन हे 360 इंटू हे 12,000 बरोबर वाय. काय काय गेले, 0 गेला, त्याच्यानंतर 0 आधी दौडायला नको. 90 आणि 360 चा डायरेक्ट भाग जाणार आहे, त्यामुळे तो भाग लावून घेऊया, मग हा भाग लावू. म्हणजे 90 9 चौक 36 ना, त्यामुळे 90 एके 90 90 चौक 360, त्यामुळे हा भाग गेलाय. आता 4 ने ह्याला भाग करूया, 4 एके 4 4 त्रिक 12 आणि 1 2 3 0 1 2 3. म्हणून y बरोबर किती मिळालं आपल्याला 3000. पण 3000 म्हणजे काय, बँकेतील ठेव, ते आपल्याला रुपयांमध्ये मिळालंय म्हणून आपण घेणार. म्हणून बँकेतील ठेव बरोबर 3000 रुपीज. एकदा एकूण ठेव इथे मिळाली की मग या उरलेल्या ठेवी आहेत त्या किती रुपयांमध्ये किती आहेत हे आपण ह्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. आता ह्याच फॉर्म्युल्याने पुढच्या सगळी उदाहरणं करायची. म्हणजे म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त आहे, म्हणजे आधी म्युच्युअल फंडाची रक्कम काढायला लागेल आणि स्थावर मालमत्तेची रक्कम काढायला लागेल. ह्याच फॉर्म्युल्याने काढायची आणि मग दोघांमधला डिफरन्स किती येतो आपल्याला कळेल आणि मग या प्रश्नाचं उत्तर देतो. पुढचं म्युच्युअल फंडची किती रक्कम आहे ते काढू, मग स्थावर मालमत्तेची किती रक्कम आहे ते काढू आणि मग दोघांचा डिफरन्स म्हणजे कोण कोणापेक्षा किती ने जास्त आहे हे तिथे दिसेल. तर म्युच्युअल फंड इथे आहे बरोबर किती आहे, इथे 60% आहे. 60% म्हणून 60% इज इक्वल टू म्युच्युअल फंडची रक्कम काहीतरी एक्स म्हणू आपण अपॉन 12,000 आहे इंटू 360 डिग्री. एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे इकडे देऊया, म्हणजे 60 अपॉन 360 इंटू 12,000 इज इक्वल टू एक्स. आता हे पुन्हा 6 एके 6 6 6 36 त्यामुळे 60 एके 60 60 गुणिले 6 म्हणजे 360 हा भाग गेला. 6 एके 6 6 गुणिले 12 1 2 3 0 एक्स बरोबर मिळाला 2000. मग ही काय झाली, म्युच्युअल फंडाची रक्कम झाली. म्युच्युअल फंड ₹2000 झालं म्युच्युअल फंड. आता सेम ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला मालमत्तेची किती रक्कम आहे, स्थावर मालमत्तेची किती रक्कम आहे 120 डिग्री. तर आता ह्याच्यावरूनच काढता येईल. 60 डिग्री म्हणजे 2000 असेल तर 120 डिग्री म्हणजे बरोबर दुप्पट होणार ना, म्हणजे 4000 येणार आहे. म्हणजे तो कन्सेप्ट वापरून केली तरी चालेल किंवा सेम ह्या फॉर्म्युल्यात घातलं तरी चालेल आणि मग काढा. हे 60 डिग्री आणि हे 120 ना, म्हणजे त्याच्या दुप्पट आहे ना, म्हणजे रक्कम पण बरोबर दुप्पट येईल. ते नाही लक्षात येईल तर सरळ डायरेक्ट काढायचं स्थावर मालमत्ता.
स्थावर मालमत्ता दिली आहे 120 डिग्री, त्यामुळे 120 डिग्री बरोबर किती समजा काहीतरी वाय मानूया अपॉन 12,000 इंटू 360 डिग्री, म्हणून 120 हे सगळं इकडे येणार अपॉन 360 इंटू 12,000 बरोबर वाय, म्हणजे 12 × 12 12 × 36 3 × 3 3 × 12 1 2 3 0 म्हणजे वाय मिळालं 4,000 बरोबर. त्याच्या दुप्पट येणार कारण 60 डिग्री होतं आणि हे 120 डिग्री होतं, म्हणून स्थावर मालमत्ता किती गुंतवले? स्थावर मालमत्ता गुंतवणूक आहे 4,000. स्थावर मालमत्ता गुंतवणूक बरोबर 4,000 रुपये. तर म्युच्युअल फंड गुंतवणूक काढली आपण, स्थावर मालमत्ता गुंतवणूक काढली. हे दोन्ही गुंतवणूक मिळाल्यानंतर स्थावर मालमत्तेत म्युच्युअल पेक्षा किती जास्त आहे तेवढंच काढायचंय. 4,000 वजा 2,000 केले की किती आले? 2,000. म्हणजे 2,000 ने स्थावर मालमत्तेत जास्त गुंतवणूक आहे. एवढं एक वाक्य फक्त शेवटी लिहायचं. स्थावर मालमत्ता गुंतवणूक वजा म्युच्युअल फंड. बरोबर किती मिळणार? 4,000 मायनस 2,000 बरोबर 2,000. म्हणजे शेवटी एक वाक्य लिहायचं, म्हणून स्थावर मालमत्तेत म्युच्युअल फंडापेक्षा 2,000 रुपये जास्त गुंतवलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. चौथा प्रश्न काय विचारले? पोस्टातली गुंतवणूक किती? पोस्टातली गुंतवणूक 30%. ह्या वेळेने सुद्धा काढू शकता, किंवा दुसरं म्हणजे असं आहे की बँकेतली ठेव आपण काढली किती येते रुपयांमध्ये काढली, म्युच्युअल फंडची काढली, स्थावर मालमत्तेची काढली, शेअर्सची काढली, या सगळ्यांच्या आपण रुपयांमध्ये काढलेल्या आहेत ऑलरेडी, आणि एकूण गुंतवणूक 12,000 हे पण माहिती. त्यामुळे ह्या सगळ्याचा वजा केल्या 12,000 मधून तर आपल्याला उरलेली जी काय असेल ती पोस्टाची गुंतवणूक हे आपल्याला त्या पद्धतीने म्हणजे त्या ह्याने पण काढता येईल, किंवा मग डायरेक्ट पोस्टाची 30% आहे त्याच्यावरून पण काढता येईल. म्हणून पोस्ट गुंतवणूक डायरेक्ट जसं आपण हे सगळे केले तसंच करू शकतो. किती आहे? 30%. म्हणून 30% बरोबर काहीतरी x अपॉन एकूण किती आहे? 12,000 इंटू 360 डिग्री. हे x मानूया आपण पोस्टातली गुंतवणूक. हे नेहमीच हे आधीचे जसे केले तसेच सेट करायचं. मग x ची किंमत काढायची म्हणजे पोस्टातली गुंतवणूक रुपयांमध्ये काढायची, म्हणून हे सगळं आता इकडे आणूया. म्हणून येणार ते 30 अपॉन हे 360 इंटू 12,000 इज इक्वल टू x. आणि सगळं आता भाग तोडायचा आहे. 3 1 3 12 3 36 12 1 12 1 2 3 0 म्हणजे x बरोबर मिळालं 1,000. म्हणून पोस्टातली गुंतवणूक पोस्ट गुंतवणूक बरोबर 1,000 रुपये असं. तर अशा पद्धतीने काढता येईल. एकदा ह्या बाकीच्या गुंतवणुकी झाल्या त्यामुळे त्या वजा करून सुद्धा हे काढता येईल, की 30 डिग्री दिलेलंच आहे ते माप वापरून काढता येईल. समजा इथे 30 डिग्री दिलंच नसतं तर मग आपण त्या उरलेल्या गुंतवणुकीचा वापर करून वजा वगैरे करून हे केलंच असतं. तर अशा पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तर इथे झाले. त्यामुळे पाय डायग्राम दिली किंवा वृत्तालेख दिलेला असेल तर तो वाचून आपल्याला अशा पद्धतीने उदाहरणं सोडवता येऊ शकतात. एवढं लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला महत्वाचा. केंद्रीय अँगल, केंद्रीय कोन म्हणजे सेंट्रल अँगल बरोबर ही मिळालेली जी काही संख्या असेल ती त्याच्या छेदात डिनॉमिनेटर मध्ये एकूण संख्या आणि इंटू 360 डिग्री हा फॉर्म्युला मेन आहे, तो तेवढा लक्षात ठेवा. कधी हे दिलेलं असेल हे काढायचं असेल किंवा हे काढायचं असेल किंवा हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि कधी कधी केंद्रीय कोन काढायचं असतं. तर अशा पद्धतीने जे विचारलंय ते काढायचं आणि अशी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील.